मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। एका बाजूला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चिंता तर दुसऱ्या बाजूला जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याची वेळ। मोखाडा तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकाला सूर्यमाळ केंद्राच्या हद्दीतील केवनाळे या गावातील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। या शाळेत 8वी पर्यंतचे वर्ग असून एकूण 37 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। मात्र या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची धुरा केवळ एका कंत्राटी शिक्षकाच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे। एकाच शिक्षकाला विविध इयत्तांचे अध्यापन, शाळेचे दैनंदिन कामकाज आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा भार सांभाळावा लागत आहे। अशा परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक इयत्तेला पुरेसा वेळ देणे शक्य आहे का? विद्यार्थ्यांना अपेक्षित दर्जाचे शिक्षण मिळत आहे का? हा गंभीर प्रश्न आता पालक आणि ग्रामस्थ विचारत आहेत। ही समस्या केवळ शिक्षकांच्या कमतरतेपुरती मर्यादित नसून शाळेच्या इमारतीची देखील भयावह अवस्था झाली आहे। शाळेतील 3 वर्गखोल्यांपैकी 2 वर्गखोल्या शिक्षणासाठी वापरण्यायोग्य राहिलेल्या नसून या खोल्यांचा वापर भंगार आणि शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। परिणामी उर्वरित एका वर्गखोलीतच विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याची वेळ या ठिकाणी आली आहे। तुटलेले दरवाजे, खिडक्या, निखळलेले स्लॅब, ढासळलेली फरशी, तुटलेला रॅम्प इत्यादी शाळेची दुरावस्था ही केवळ दयनीय नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। मुंबई डेडलाईन 24 साठी रवींद्र गारे, मोखाडा।